वळूया पुढील बातमीकडे। केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात नवे धागेदोरे समोर आलेले आहेत, पाहूयात। पुण्यातील उद्योजक केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात नवे धागेदोरे हे समोर येत असून सुरुवातीला केतन अगरवाल यांना केवळ जखमी करण्याचा कट आखण्यात आला होता, मात्र नंतर हा प्लॅन बदलून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची शंका तपास यंत्रणेला आहे। दरम्यान तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार या कटामागील प्रमुख संशयित सिया आणि चेतन यांनी सुरुवातीला केतनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचं नियोजन केलं होतं, मात्र पुढील घडामोडींमध्ये हा कट अधिक गंभीर बनत गेला आणि अखेर त्यांच्या हत्येचा निर्णय घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणातील आरोपींचे परस्परातील संभाषण, डिजिटल पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड तसंच इतर तांत्रिक पुराव्यांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। या पुराव्यांच्या आधारे कटाचं नेमकं स्वरूप, त्यामागील उद्देश आणि प्रत्येक आरोपीची भूमिका स्पष्ट करण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न आहे। तपास अधिकाऱ्यांच्या मते कटाच्या नियोजनात वेळोवेळी बदल करण्यात आला असण्याची सुद्धा शक्यता ही नाकारता येत नाहीये। याच अनुषंगानं आरोपींची चौकशी, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे यांची सखोल छाननी सुरू आहे। तर सिया आणि चेतनचा आधीचा नेमका प्लॅन काय होता तो पाहूयात। 18 जूनच्या आधी अनेक आठवड्यांपासून कट शिजत होता। या दोघांनी कट केला होता चेतनला मारण्याचा। आधी केतनला केवळ जखमी करण्याचा कट आखला होता। सिया आणि चेतननी हा कट आखला होता, मात्र जखमी केतनला संशय आला तर आपलं बिंग फुटेल ही भीती त्यांना वाटू लागली, म्हणून मग केतनची हत्याच करायची असं सिया आणि चेतननं ठरवलं। त्यासाठी इंटरनेटवर कित्येक तास संशोधन केलं गेलं। अनेक वेब सिरीज या दोघांनी पाहिल्या। लोहगड हा एकमेव पर्याय नव्हता असंही तपासामध्ये उघड झालं। लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि विसापूर किल्ल्यावर जाऊन सुद्धा पाहणी केली। टायगर पॉइंट, लोहगड आणि विसापूर किल्ल्याचे फोटो काढून त्याचं तुलनात्मक विश्लेषण केलं गेलं। कुठून ढकललं तर केतन जिवंत राहणार नाही आणि तसं करताना कोणीही पाहणार नाही हा निकष होता। लोहगड किल्ला कट अंमलात आणण्यासाठी योग्य आहे यावर दोघांचं एकमत झालं। त्याप्रमाणे 14 जूनला सिया आणि केतन लोहगडावर गेल्यावर केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला, मात्र केतन वाचल्यानं सिया, चेतन चिंतेमध्ये होते। पुढच्या वेळेस अधिक खबरदारी घेण्याचं या दोघांनी ठरवलं। यंदा चेतनही सोबत असेल। सियानं खून केल्यावर दोघंही केतनला ढकलतील असं या दोघांमध्ये ठरलं। 18 जूनच्या सकाळी नेमकं हेच घडलं आणि पुढचे काही तास सिया आधी ठरल्याप्रमाणे वागली। यासोबतच जेएम विशेषमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।